नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, आजपासून आपण चालू घडामोडी याबद्दल एका आठवड्याच्या ज्या चालू घडामोडी आहे त्या आपण एका व्हिडिओमध्ये कंपाइल करून पाहणार आहोत. तर या सिरीज मधील हा पहिला व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण चालू घडामोडीवर जे व्हिडिओ केले ते शॉर्ट व्हिडिओ केले. तर या व्हिडिओमध्ये आपण वीकली करंट अफेअर 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर असं बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. चालू घडामोडी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. बघा, पहिली बातमी काय आहे तर जय शहा हे ICC चे नवीन चेअरमन म्हणून यांची निवड झाली आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर ICCच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी घेतली तर ती कोणाच्या जागेवर ते नियुक्त झालेत हे पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांच्या जागी जय शहा यांची निवड झाली. ठीक आहे, त्यांची निवड कशी झाली तर बिनविरोध झाली, हे पण महत्वाचं आहे, कारण त्या जागेसाठी दुसरा कोणी अर्ज केला नव्हता. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की जय शहा हे सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत बरं का. त्यानंतर याच्याबद्दल आणखी माहिती पाहिली तर या असं सांगता येईल. बघा, जय शहा हे 2019 मध्ये BCCI चे सचिव म्हणून पहिल्यांदा निवड झाली होती. ठीक आहे, नियुक्त झाले होते. त्यानंतर 2022 मध्ये ते पुन्हा एकदा BCCI चे सचिव म्हणून नियुक्त झाले होते. आणि आणखी एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या, ते 5वे असे भारतीय आहेत जे ICC चे अध्यक्षपद भूषवितात. ठीक आहे, या अगोदर जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या 4 व्यक्तींनी ICCचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लक्षात आलं. तर खूप महत्वाची बातमी आहे, जय शहा यांची ICCच्या चेअरमन पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी ग्रेग बार्कले, जे न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहे, त्यांची जागा घेतली आहे. त्यानंतर सर्वात तरुण अध्यक्ष आहेत, बिनविरोध निवड झाली आहे. 16 अध्यक्षांमधले 1 अध्यक्ष आहेत. त्यानंतर जय शहांबद्दल आणखी काही माहिती जर बघितली, त्यामध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा BCCI चे सचिव, 2022 मध्ये दुसऱ्यांदा परत त्यांची BCCI चे सचिव म्हणून निवड झाली. आणि जय शहा हे 5वे भारतीय आहेत जे ICC चे अध्यक्षपद भूषवणारे आहेत. ठीक आहे, हे झालं पहिली बातमी. ठीक आहे, हे 4-5 पॉइंट लक्षात घ्या. विधानात्मक प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही. पुढची बातमी बघू. जागतिक एड्स दिन. आपल्या सर्वांना माहिती आहे, दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून मानला जातो. ठीक आहे, याचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की एड्स विषयी जागरूकता पसरवणे. ठीक आहे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. तर एड्स बद्दल आणखी जर माहिती पाहिली आपण, HIV चा लॉंग फॉर्म काय आहे, तर तो कोणत्या विषाणूमुळे होतो. एड्स हा रोग आहे आणि HIV हा विषाणू आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय होतं नेमकं, जे आपली बॉडीची इम्युन सिस्टीम असते तर ती कमकुवत होते. इम्युन सिस्टीम जी आहे आपली बॉडीची, त्यातला मेन जो घटक आहे T सेल, याच्यावर तो HIV व्हायरस आहे तो अटॅक करतो. म्हणजे T सेलचं जे फंक्शनिंग आहे ते होत नाही आणि त्यामुळं बॉडीची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी कमी होते आणि दुसरा एखादा आजार होऊन त्या व्यक्तीची प्रकृती खालावते आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. ठीक आहे, तर थोडक्यात सांगायचं झालं काय तर 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन असतो. त्यानंतर टी सेलवर अटॅक करतो HIV व्हायरस आणि त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. आणि यावेळेसची म्हणजे 2024 ची जी एड्स दिनाची थीम आहे ती आहे टेक द राईट्स पाथ, माय हेल्थ माय राईट. म्हणजे लक्षात घ्या, ही थीम पण लक्षात राहिली पाहिजे. कधी कधी थीम सुद्धा विचारू शकतात, 1 लाइनर मध्ये विचारू शकतात किंवा विधानात्मक प्रश्नामध्ये पण विचारू शकतात. टेक द राईट्स पाथ, माय हेल्थ माय राईट ही 2024च्या एड्स दिनाची थीम आहे. नेक्स्ट बघू, भारतीय रेल्वेचे संरक्षा ऍप. भारतीय रेल्वेने संरक्षा नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलंय.
कशासाठी? तर त्यांचे जे फ्रंटलाईन कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षा, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्यासाठी. एवढंच लक्षात ठेवा. संरक्षा ऍप भारतीय रेल्वेने लॉन्च केलं आहे. कोणासाठी? तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी. संरक्षा ऍप. नेक्स्ट बघू. नेक्स्ट न्यूज काय आहे? हरिमाऊ शक्ती 2024. हरिमाऊ शक्ती हे काय आहे? तर हा एक युद्ध अभ्यास आहे. कोणत्या दोन देशांमध्ये आहे? भारत आणि मलेशिया. 2024चा जो हरिमाऊ शक्ती युद्ध अभ्यास आहे तो कुठे पार पडला? तर मलेशियामध्ये. त्याची जी राजधानी आहे क्वालालंपूर, त्या ठिकाणी बेंटॉंग कॅम्प या ठिकाणी हा युद्ध अभ्यास पार पडला. लक्षात घ्या. हरिमाऊ शक्ती म्हटलं की भारत आणि मलेशिया हे दोन देश लक्षात आले पाहिजे. त्यानंतर आणखी एक युद्ध अभ्यास आहे सिंगापूर आणि भारतीय लष्कर. सिंगापूर सशस्त्र दल आणि भारतीय लष्कर यामध्ये झाला. त्याचं नाव आहे अग्नियोद्धा. ठीक आहे. तो महाराष्ट्रात झालाय, त्यामुळे तो लक्षात ठेवणं. देवळाली या ठिकाणी झालाय. देवळाली महाराष्ट्र या ठिकाणी जो युद्ध अभ्यास झाला तोही मुख्यत्वे करून लक्षात घ्या. त्याचं नाव आहे अग्नियोद्धा. तो कोणत्या दोन देशांमध्ये झाला? भारत आणि सिंगापूर. कुठे झाला? देवळाली महाराष्ट्र. ठीक आहे. युद्ध अभ्यासाचं नाव काय? अग्नियोद्धा. आणि हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया. ठीक आहे. पुढे जाऊ. बघा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर, जे ऑक्सफर्ड जी डिक्शनरी आपण वापरतो, तर त्यांनी वर्ड ऑफ द इयर कोणत्या शब्दाला घोषित केलंय? असा प्रश्न येऊ शकतो. तर ब्रेन रॉट. ब्रेन रॉट हा शब्द ऑक्सफर्डने वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे. तर ब्रेन रॉटचा अर्थ काय? सोशल मीडियावर सतत जे आपण स्क्रोलिंग करतो, तर त्यासाठी ही संज्ञा तयार केली आहे. ब्रेन रॉट. म्हणजे ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 कोणता आहे? ब्रेन रॉट. पुढे पाहू. खेळाविषयी न्यूज आहे बघा. ज्युनियर आशियाई हॉकी कप. ठीक आहे. सलग तिसऱ्यांदा भारताने हा चषक जिंकला आहे. ज्युनियर आशियाई हॉकी कप. ओमानमध्ये ही स्पर्धा झाली होती आणि पाकिस्तानला हरवून भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे. कोणती? ज्युनियर आशियाई हॉकी चषक. भारताने कितव्यांदा जिंकली? सलग तिसऱ्यांदा आणि एकूण 5व्यांदा. आणि यावेळची म्हणजे 2024 ची ट्रॉफी जिंकताना आपण पाकिस्तानला हरवलं आहे. या अगोदर आपण 2004, 2008, 2015 आणि 2023 या वर्षांमध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. एवढंच लक्षात घ्या. सलग तिसऱ्यांदा जिंकली आणि पाकिस्तान विरुद्ध जिंकली. ठीक आहे. कोणती? ज्युनियर आशियाई हॉकी कप. नेक्स्ट बघू. ही पण अतिशय महत्वाची बातमी आहे बघा. एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड. नर्सिंग क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठेचा अवॉर्ड आहे हा. एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड. आंतरराष्ट्रीय लेवलचा हा अवॉर्ड आहे. तर हा अवॉर्ड कोणाला मिळालाय? मारिया व्हिक्टोरिया जुआन या ज्या महिला आहेत फिलिपिन्स या देशाच्या. कोणत्या देशाच्या? फिलिपिन्स या देशाच्या मारिया व्हिक्टोरिया जुआन यांना एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 देण्यात आला आहे. देश लक्षात ठेवा, त्यांचं नाव लक्षात ठेवा. अवॉर्ड कोणता आहे? एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड. ठीक आहे. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे अन्नचक्र. हे ऍप आहे आणि स्कॅन हे पोर्टल आहे. हे कोणी लॉन्च केलंय बघा? केंद्रीय अन्न मंत्री जे आहेत प्रल्हाद जोशी यांनी कशासाठी लॉन्च केलंय? हे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे PDS याची पुरवठा साखळी आहे त्याच्या ऑप्टिमायझेशनसाठी, त्याच्या व्यवस्थेसाठी अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल अन्न मंत्री आहेत, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लॉन्च केलंय. अन्न मंत्रालय आहे, केंद्रीय अन्न मंत्रालय आहे. त्यांनी कोणतं ऍप लॉन्च केलं? तर अन्नचक्र आणि स्कॅन. कशासाठी? तर सार्वजनिक वितरण प्रणाली याच्या ऑप्टिमायझेशनसाठी. पुढची शेवटची बातमी आपण पाहू. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024.
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 याचं उद्घाटन कुरुक्षेत्र, हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी केलं. ठीक आहे. आणि या महोत्सवामध्ये कंट्री ऑफ पार्टनर कोणता आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. टांझानिया ही 2024च्या गीता महोत्सव, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव या महोत्सवाच्या कंट्री ऑफ पार्टनर आहे टांझानिया. ठीक आहे. कुठे होतं? कुरुक्षेत्रमध्ये. उद्घाटन कोणी केलं? हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी. आणि कंट्री ऑफ पार्टनर टांझानिया हा आफ्रिकेमधील एक देश आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या आठवड्यामधील महत्वाच्या चालू घडामोडी पाहिल्या. मित्रांनो, अशाच प्रमाणे आपण प्रत्येक आठवड्याच्या चालू घडामोडी पाहूत. ठीक आहे. तर हा उपक्रम कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, त्याबद्दल तुमची अभिप्राय कमेंट करा. त्यानंतर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक जरूर करा. आणि काही सजेशन असतील तरी कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो. आणि आपलं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा ते सबस्क्राईब करून घ्या. आपण करंट अफेअर सोबत आपण विज्ञान प्रश्नांचे अनालिसिस पण पाहतोय. आणि तुम्ही म्हणाल तर आपण दुसरे विषय सुद्धा घेऊ, त्याच्या काही नोट्स पण घेऊया, त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स घेऊया. पण आपलं मुख्य लक्ष हे विज्ञान हा विषय असेल. ठीक आहे मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.